इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण 40 वेळ 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर अवश्य पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे, लुधियाना। 2. जयपूर फूडचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते, ब. डॉक्टर प्रमोद सेठी। 3. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे, उत्तर आहे क. इंग्रजी। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। पहिल्या गटातील चुकीची जोडी आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ, ही जोडी चुकीची आहे। दुसऱ्या गटातील चुकीची जोडी वस्त्रोद्योग समिती विणकरांचं कल्याण करणे, ही जोडी चुकीची आहे। तिसऱ्या गटातील चुकीची जोडी ज्योती म्हापसेकर महिला आयोग, ही जोडी चुकीची आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। कोणतेही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भारतातील महत्त्वाच्या भाषा हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी। विद्यार्थी मित्रांनो, आसामी, बंगाली, मल्याळम, गुजराती, उर्दू इत्यादी सुद्धा लिहू शकता। प्रश्न क्रमांक 2 चौकट पूर्ण करा। भारतात आयात होणाऱ्या वस्तू लोखंड, खनिज तेल, खते, औषधे। भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, मोती। संकल्पना तक्ता क्रमांक 3 या रोगांवर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, डांग्या खोकला, पोलिओ, गोवर, क्षय, घटसर्प आणि धनुर्वात। प्रश्न क्रमांक 2 ब थोडक्यात टिपा लिहा। कोणत्याही 2 गुण 4। 1 शहरीकरण, 2 भास्कर 1 उपग्रह आणि 3 भारताचा अंतर्गत व्यापार। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला या टिपा दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा। 1 शहरीकरण उत्तर शहरात किंवा नागरिक क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात। नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे। हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडून आणतात। टीप क्रमांक 2 भास्कर 1 उपग्रह। भास्कर 1 उपग्रह हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठवला। देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते। टीप क्रमांक 3 भारताचा अंतर्गत व्यापार। भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो। मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत। अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही कारणांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 4 पुढील उतार्याचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 4 गुण मिळतील। दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेले आहे, रेल्वेच्या कोणत्या गाड्यांमध्ये एकाच प्रकारचे डबे आहेत, उत्तर आहे सिंहगड एक्सप्रेस। प्रश्न क्रमांक 2 ब्रिटिशांच्या काळात रेल्वे डब्यांचे कोणते प्रकार होते, उत्तर आहे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर आणि थर्ड क्लास। विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण लिहा। पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1 ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली, उत्तर 1970-71 मध्ये महाराष्ट्रात सकस आहार योजना सुरू करण्यात आली। विहिरी खणणे व नळांवाटे पाणी पुरवठा करणे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 2 भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे, उत्तर आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत। यामुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात। पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात आणि म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे। प्रश्न क्रमांक 3 अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले।
11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली। या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या, त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती। प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली, तरीही अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।